नमस्कार, मी दीप्ती स्पेशलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण सांडग्याच्या 2 प्रकारच्या भाज्या बघणार आहोत. त्यासाठी मी कांदा घेतला आहे, कढीपत्ता, टोमॅटो, कोथिंबीर घेतली, अर्थात वाटीभर सांडगे घेतलेत. कढई घेतली आहे. त्यात 2 चमचे तेल घेतलं आहे व आता सुरुवातीला आपण सांडगे भाजून घेणार आहोत. मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचे सांडगे. हे सांडगे भाजलेले नुसतेही खायला छान लागतात. आता त्याच तेलात एक छोटा चमचा मोहरी झाली की अर्धा चमचा जिरे टाकलेत. एक मोठा चिरलेला कांदा टाकला आहे, तो व्यवस्थित परतून घेऊया. त्याचबरोबर बारीक चिरलेला कढीपत्ता टाकला आहे. कढीपत्ता बारीक चिरून टाकला की तो बाजूला काढला जात नाही, तो खाण्यात जातो. त्यामुळे मी बारीक चिरून टाकत असते. तर कांदा व्यवस्थित परतून घेऊया. त्यासाठी थोडंसं मीठ टाकले मी. लसूण, खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण 2 चमचे टाकून घेतलं आहे. त्यात एक टोमॅटो चिरलेला, कोथिंबीर, सर्व व्यवस्थित परतून घेऊया. चवीनुसार मीठ टाकूया. अर्धा चमचा हळद, एक चमचा कांदा लसूण तिखट घेतले, अर्धा चमचा गरम मसाला घेतलाय, थोडंसं पाणी टाकून सर्व व्यवस्थित मसाला भाजून घेऊया तेल सुटेपर्यंत. आता त्यात सांडगे टाकलेत व एका बाजूला मी गरम पाणी करायला ठेवलं होतं, ते टाकून घेते. आता मंद आचेवर झाकण ठेवून व्यवस्थित 10 ते 15 मिनटं शिजवून द्यायचे. 15 मिनटात सांडगे छान शिजतात. ही आपली सांडग्याची सुकी भाजी तयार झाली. आता दुसरी आपण रस्सा भाजी बघणार आहोत, अगदी झटपट होणारी. त्यासाठी मी कोथिंबीर घेतली आहे, थोडा कढीपत्ता घेतला आहे बारीक चिरून, एक कांदा घेतला आहे मोठा, एक टोमॅटो घेतला आहे, लसूण, खोबरं व कोथिंबीर याचं वाटण घेतलं आहे व सांडगे घेतलेत. आता कुकर घेतला आहे. कुकर गरम झाला की त्यात 3 चमचे तेल घालून घेऊया. काही वेळेला सांडगा असं शिजत नाही अशी तक्रार असते बऱ्याच जणांची, पण कुकरच्या एका शिट्टीत झटपट शिजतो. तर तेल गरम झाल्यावर सांडगे टाकून घेऊया व मंद गॅसवर व्यवस्थित तळून घेऊया. हे सांडगे असेही खायला खूप छान लागतात. सांडगे भाजून झाले की ते काढून घेऊया.
अगदी 10 मिनिटात ही भाजी तयार होते. तर सर्व सांडगे काढून घेते. आता त्याच तेलात मोहरी टाकायची, अर्धा चमचा. मोहरी झाली की जिरे टाकायचे आहेत. कांदा, कढीपत्ता टाकून घेऊया. स्टीलचा कुकर असल्यामुळं तो पटकन गरम होतो. गॅस कमी करून घेतला आहे. आता त्यातले 10-12 सांडगे मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेत व हे थोडेसे जाडसर वाटून घेणार आहे. यामुळे आपला रस्सा खूप दाटसर आणि छान होतो. चवही छान लागते. कढीपत्ता टाकला आहे, तो परतून घेते. टॅमॅटो घेतला आहे. लसूण, खोबरं व कोथिंबीर ह्याचं वाटण थोडंसं टाकून घेतलं आहे. आता हे व्यवस्थित परतून घेऊया. एक चमचा लाल तिखट घेतलं आहे, बेडगी मिरचीचं. अर्धा चमचा तिखट मिरची पावडर घेतली आहे. सर्व व्यवस्थित भाजून घेऊया. आता करपू नये म्हणून थोडंसं पाणी टाकून घेते. आणखीन थोडंसं पाणी टाकून घेते, म्हणजे मसाले आपले करपणार नाहीत. तर छोटा एक चमचा हळद घेतली. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. कोथिंबीर घेतली. सांडगे टाकून थोडं परतून घेणार आहे मसाल्याबरोबर. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी केलं आहे त्यांना मनापासून धन्यवाद. आता जे आपण 10-12 सांडगे वाटून घेतले होते जाडसर, ते टाकून घेतले. यामुळे रस्स्याला चव छान लागते व रस्सा दाटसर होतो. थोडं पाणी टाकून परतून घेतले व्यवस्थित सगळं. आता एका बाजूला मी गरम पाणी करायला ठेवलं होतं, ते टाकून घेते. रस्सा किती पातळ पाहिजे त्यानुसार 7 ते 8 माणसांसाठी मी केलेला आहे रस्सा. आता थोडा पातळ दिसतोय तुम्हाला, पण शिजल्यानंतर तो दाटसर होतो. तर शेवटी गरम मसाला अर्धा चमचा टाकते व कुकरचं झाकण लावून एक शिट्टी काढून घेऊया. ही शिट्टी मंद आचेवर 5 मिनिटांसाठी कुकर ठेवून काढायची. कुकर थंड झाला की झाकण उघडून बघा आपला रस्सा किती छान झालेला आहे व सांडगंही शिजलेलं आहे. तुम्हाला ही सांडग्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा.